नमस्कार मंडळी. नमस्कार. सोनूच्या मम्मीची चालली पा फरशी पुसणं. काल तिला मळमळ होत होती. लेस मळमळ झाली, दिवसभर मळमळ उलट्याच झाल्या मला काल. कशामुळे झाल्या? अहो काल मी रशी नाही खाल्ली का? कशाची रशीन, कशाचं वरण? मग साबुदाण्यानं झाल्या त्या. साबुदाणा? हा, साबुदाणा खाल्ला की मळमळ उलट्या होत असते म्हणे. हे कधी कळलं मला माहिती का? कालच्या व्हिडिओच्या कमेंट वाचल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं की साबुदाणा खाल्ल्यावर मळमळण उलटी होती. आता याच्यानंतर आहे ना, खाऊ नको. हा, बरोबर आहे ताईचं. मग मी काल 2-3 टाइम साबुदाणा खाल्ला होता. असं म्हणते की साबुदाणा पचत नाही, त्याच्यामुळे ऍसिडिटी वाढती. काळजी घ्यायचं आता खायची. हा, आणि तसं बी तू साबुदाणा खाजवू नको ना. मला आवडतो. फळं खायचे उपवासाच्या दिवशी. ड्राय फ्रुट्स बी चालत असेल ना? चालते. काजू बदाम चालते का ते मलाच नाही माहिती, म्हणून मी खाल्लेच नाही का. हा, साबुदाणा खायचाच नाही. आपली पांगाडी होती, तकलीफ होती, तर कशाला खायचं मग? तर काम आटपले तोय सगळे? नाही, अजून फरशी राहिली. फरशी राहिली अजून. कपडे झाले का? कपडे आणि भांडे आता नेमकेच झाले. जेवण केलं का पोटभर आज? काय खाल्लं आज? बेसन आणि पोळी. हा, छान झालं होतं आज. बेसन पाट टाकून केलं होतं कांद्याची. अच्छा. तर असं आहे मंडळी. आणि तो नवरा गळून पालटा. म्हणजे टिकली. चेहरा भाकाच दिसतो टिकली नसल्यावर, आहे ना? पडली असं ना आता. तसंच जीवनाचं राहतं बाईच्या. नवरा जीवनातून बी गेला तिच्या, तर तिचं जीवन भाकास होतं. म्हणून जीव लावायचा मला. हो, मी म्हणून तुम्हाला जीव लावते सोनूच पप्पा. तर मंडळी असं आहे. फळं फुळं खाल्ले का नाही काही? आज नाही खाल्ले, संपलेली सगळी फळ. काहीच नाही. सफरचंद बी संपले. सगळं चक. आज फळच नाही तुला. तर मंडळी तुम्ही सकाळी गेले होते ना आईला बसून द्यायला. हा, तेव्हा तुम्हाला मनानच कळलं नाही का नारळ आणावं म्हणून. 3 कशाला? 100चे 3 देतो आणि ते म्हणून. तर 210 रुपयाचे 7 दिले होते त्यानं पाठीमागं. हा, 30लाच लावलं होतं. 3 सका 18, 3 7 21. 30लाच लावलं होतं ना. तर मग आता काय करीन? 7 नारळ दे म्हणेन त्याला परत, आहे ना? हा. आणखीन काय आणू? सफरचंद. हा. आणखीन काही नको. ती संत्री आणली होती ना. हा. तुम्हाला माहिती का, 80 रुपये किलो संत्रा. एकही संत्रा खाण्यात नाही आला, फेकून दिले सगळे. इतके आंबट. 1 किलो कुठे आणले होते? अर्धा आणले होते. 80 रुपये किलो असं सांगितलं मी द्यायला. आपण तर अर्धा किलो आणले होते 40चे. आंबट राहते पण चांगले राहते शरीरासाठी. गोड लागाव म्हणून खात नाहीये तू. चावण्यासाठी खाती का तू फळं? चवण्याचं नसतं. तुझ्या शरीराला त्याच्यातून काहीतरी फायदा व्हावा म्हणून खाती तू. मग ते कसे का लागाना? त्यातून व्हिटॅमिन सी भेटतं. चिचातून बी भेटतं. चिचानक खाजव. ते पा. तुला कोणते फळं खायला सांगेले? डाळिंब, संत्री, पेरू, आणखीन सफरचंद आणि नारळ पाणी. सगळ्यात महत्वाचं आहे नारळ पाणी. तर मी दुपारून घेऊन येईन. आता कोणती दुपार राहिली सोनूच पप्पा? आता 4 वाजले. थोडस थांबून जाईन ना भोकरदनला. तुला बिया नाही का? मला बी नाही. तू नको येऊ गर्दीत. पुन्हा बिमार पडली तर मग मी आणतो. मला कोणच्या हातची नाही पटत नाही. आम्ही काय करतो? अहो तुम्ही एकीकडे पाहते, एकीकडे बोलते, आणि एकीकडे तो माणूस तुम्हाला खराब देऊन टाकतो. अरे अवघड आहे भाऊ. बरं, तुला बी घेऊन जाईन. तर असं आहे मंडळी. आज जरा फ्रेश आहे सोनूची मम्मी. हा. काल जरा मरगळल्यावानीच होती. नाही, पण मला आता आहे ना मेकअप करू वाटत नाही, चांगलं राहू वाटत नाही. जुवार येतं मला आता, बसून राहू वाटतं. मेकअप तरुण स्त्रीला बी करा वाटतो, म्हाताऱ्या स्त्रीला बी करा वाटतो. जास्त असणार केसरीचं नाच माझा अवतार पाहा तुम्ही कसं. पण ज्या स्त्रीचं मन अस्वस्थ आहे, जी खुश नाही, नाराज आहे, ती करत नाही. मी नाराज अशी वाटतं. नाराज काऊन आहे तू? तू म्हणते म्हणून मला वाटत नाही मी नाराज आहे, पण मला करूच नाही वाटत. मला दमले थकल्यावाने होतं ना. तसं म्हणाजो नाही. थकल्यावानी होतं, थकल्यावानी वाटतं, मग आणखीन थकल्यावानी वाटतं.
थोडंसं हिंडाचं फिराचं, बायात जाऊन गप्पा मारायच्या. रोज संध्याकाळी तुमच्यासोबत 1 तास चालणार आहे मी. आता सोनूच्या मम्मीला मैत्रीण आली तिची, आता सोबती तिची जाऊ. हा, म्हणून तर आज कामाला 4 वाजले. ती माहेरी जायला होती, ती आली आता, तर मग हिला बोलू चालू लागायला राजाईन. आमचं काय आहे, आम्ही जातच नाही घर सोडून कुठं. हा काय होतं मग, बायाची भांडणं होती. त्या काही त्याच्या घरातलं हिला सांगत्या, ही सांगत असन, तू बी सांगत असन ना घरातलं त्याला. खरं खरं सांग, मग नवरा असाशे, ऐकतच नाही, मग मै सासू अशीचे, सांगते का नाही? मी जातच नाही. नाही पण समजा गेली तर सांगत असन ना. मी जातच नाही ना. तू जातच नाही आहे ना. अहो बाया गप्पा मारत्या, गप्पा मारता मारता मध्ये एखादा शब्द एकमेकीला गुपित सांगून देते त्या. असं म्हणते ना, बाईच्या पोटात गोट सापडत नाही. हा, आणि मग ती तिसरीच बाई ती गुपित जाऊन त्या बाईला सांगून देते, मग भांडणं होते. हा, किंवा मग समजा समोरच्या बाईनं काही वस्तू केली, हाय का नाही, काही काम केलं पैशाचं याचं त्याचं मोठं, मग ही नावरे लिहून त्यानं केलं, तसं आपलं कौन नाही. बराबरी राहते बाईच्या जातीला, माणसाला कमी राहते. मला बी येते कधी कधी बराबरी, असं नाही येते ना. मग याच्यामुळे भांडणं होत चालते. त्याच्यापेक्षा जाऊन बसणंच नको, आहे का नाही. तर मग आज तिला फळं गिळं आणू, बाकी ड्राय फ्रुट्स वगैरे खाती का नाही? हा, मनुके खाते मी. आणि देवाची पूजा? अहो देवाची पूजा आज केलीच नाही. आज नुसतं काल तू उलट्याना माझं 2 दिवस नाही झाली माझ्याकडून पूजा, जे ते खरं सांगते. आज कर मग. आज संध्याकाळी करणार, आज मला बरं आहे. हा, तर असं आहे मंडळी, सोनूची मम्मी ठीकठाक आहे आता. चला, धन्यवाद, बाय. लाईक करा, कमेंट करा.